माननीय पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली नव्याने अंमलात आलेले कायदे संदर्भात कार्यशाळा संपन्न। केंद्र शासनाने संसदेत कायदा संमत करून जुने भारतीय कायदे भारतीय दंड संहिता 1860, फौजदारी प्रक्रिया सहित 1973 व भारतीय पुरावा कायदा 1872 यांच्यात बदल करून अनुक्रमे नवीन कायदे भारतीय न्याय संहिता 2023, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 व भारतीय साक्ष अधिनियम 2023 हे 3 नवीन कायदे तयार करून ते संमत झाले आहेत। सदर कायदे संपूर्ण देश पातळीवर लवकरच लागू होणार आहेत। त्या पार्श्वभूमीवर अकोला पोलीस दलात कार्यरत अधिकारी व अंमलदार यांना नवीन कायद्याबाबत माहिती व्हावी याकरिता जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी आज दिनांक 17 फेब्रुवारी 2024 रोजी विजय हॉल पोलीस अधीक्षक कार्यालय अकोला येथे कायदेविषयक मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। सदर कार्यशाळेकरिता नथमल गोयंका लॉ कॉलेज अकोला येथील प्राध्यापक ॲडव्होकेट श्री सुजात सोळंके, ॲडव्होकेट श्री राजेश्वर देशपांडे, ॲडव्होकेट श्री व्यंकटेश देशपांडे हे उपस्थित होते। त्यांनी उपस्थित अधिकारी व अंमलदार यांना नवीन कायद्याचे सविस्तर मार्गदर्शन केले। यामध्ये प्राध्यापक ॲडव्होकेट श्री राजेश्वर देशपांडे यांनी भारतीय न्याय संहिता 2023 याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले। त्यांनी जुन्या व नव्या कायद्याचे तुलनात्मक विश्लेषण करून नवीन कायदा हा पीडित यांना केंद्रस्थानी माणूस तयार करण्यात आल्याचे सांगितले। नवीन भारतीय न्याय संहितेत एकूण 358 कलमांचा समावेश आहे। प्राध्यापक ॲडव्होकेट श्री सुजित सोळंके यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 याबाबत मार्गदर्शन केले। ॲडव्होकेट श्री व्यंकटेश देशपांडे यांनी भारतीय साक्ष अधिनियम या विषयातील कायदेशीर बाबीवर मार्गदर्शन केले। त्यानंतर माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांनी अध्यक्षीय भाषणातून तिन्ही कायद्यावर मार्गदर्शन केले। सदर कार्यशाळेकरिता अप्पर पोलीस अधीक्षक श्री अभय डोंगरे यांची प्रमुख उपस्थिती होती। तसेच अकोला जिल्ह्यातील उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच सर्व ठाणे प्रभारी तसेच शाखा प्रमुख यांची कार्यशाळेला उपस्थिती होती। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।